बाबा पण आहे. सांगकीर्तन पुढं कुणीतरी कानात येऊन सांगत होता ह्या इथं आले जवळ. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भाऊ पण सकाळीच गाडी घेऊन अंतरवालीला आले की तुम्हाला इथे यावं लागेल म्हणून मी येणारच होतो, परंतु त्या लक्ष्मण शक्तीचा मला कार्यक्रम माहीत नव्हता. भाटेपुरीला एक कार्यक्रम आहे, धाराशिवला पण जाईल, त्यामुळे कोणी नाराज केलं होऊ नका. मला आता तुम्हाला शुभेच्छा देऊन लगेच निघायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम तुमचा आहे तसा पुन्हा सुरू राहू द्या. म्हणजे माझ्याकडून शुभेच्छाच अपेक्षित होत्या आणि त्यांनी मला सांगितलं तुम्हाला यायलाच लागेल चला, आणि सकाळीच घरी आले, त्यामुळं मी सुद्धा आलो. तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतो. पुढच्याही जीवनासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय श्री. धन्यवाद साहेब. महाराजा सयाजीराव गायकवाड समितीच्या वतीनं या ठिकाणी फूल, पुष्पहार, ट्रॉफी देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात येत आहे. आज आदरणीय इंदुमती ताई गणपतराव गायकवाड यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्त दादा ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचं सुद्धा स्वागत जरांगे पाटील यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. गावकऱ्यांच्या वतीनं आदरणीय जरांगे पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. संघर्षामध्ये त्यांनी कुठेही न डळमळता आपल्या ध्येयापर्यंत त्यांनी मार्ग सुकर केला आणि यश प्राप्त केलं. त्यामध्ये जसं म्हणता येईल बघा, हवा का झोका उल्टा है और तेज है, हवा का झोका उल्टा है और तेज है, फिर भी दिया जलाना है. यानंतर श्रीमती इंदुमती ताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी केक कापून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे. सर्वांनी हॅपी पाटलाने अक्काला भावी आयुष्यासाठी भरपूर काही शुभेच्छा दिल्या आणि पाटील वेळेत वेळ काढून सर्व मंडळींना विनंती आहे आपण खाली बसायचंय. अजून कार्यक्रम बाकी आहे. जागेवरती सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांना जरांगे पाटील या ठिकाणून स्थलांतर होत आहे, तरी यानंतर उर्वरित कार्यक्रम पुढं पार पडणार आहे. सर्व मंडळींना विनंती आहे स्थानापन्न व्हायचं आहे.